हाय, वेलकम टू माय ब्लॉग। आज आपण शिर्डी दर्शनाला जाणार आहे। घरचे सगळे निघाले आहेत बाहेर। आपण पण आता गाडीजवळ जाऊ। गाडी मस्तपैकी धुतलेली आहे। गाडी ओपन करूया। गाडीचे वायपर ओपन आहेत, तेवढे लावून घेऊया। चला निघूया। गाडीत बसूया। गाडीत सगळे बसलेत, काही यायचे बाकी आहेत। सर्वजण आले, बसायची व्यवस्था करत आहेत। पप्पा पण बसले आहेत। आता आपण निघूया। चला साईबाबांच्या दर्शनाला जाऊया। आता निघूया। सगळे हसत खेळत चाललोय। सगळ्यांना खूप आनंद आहे आपण शिर्डीला चाललोय म्हणून। ट्रॅफिक सिग्नलवर थांबलोय। सिग्नल सुटायची वाट पाहतोय। दादांची गाडी काही चालू होत नाही, त्यामुळे आपण अडकलो आहे। दादाची गाडी चालू झाल्यामुळे आपण पण निघूया। चला शिर्डी दर्शनाला। अचानक गाडीचा टायर पंक्चर झाला आहे। सगळे गाडीत झोपलेले आहेत। दादा गाडीचा पंक्चर काढतोय। पंक्चर काढून झालेला आहे, टायर फिट करतोय। टायर लवकरात लवकर फिट करून आपण आता परत निघालो आहे। चला परत प्रवासाला सुरुवात करूया। प्रवास करता करता थकलो। आता थोडासा नाश्ता करून घ्यावा। सकाळपासून काहीच खाल्लेलं नसल्यामुळे नाश्ता करावाच लागेल। बाहेर खूपच ऊन आणि आतमध्ये खूपच थंडी वाजते, म्हणून आपण आता बाहेर येतोय। बाहेर बसून घेऊ उन्हाचं। मागच्या हॉटेलमध्ये आपल्याला वडापाव भेटले नाही। आता आपण ह्या समोरच्या हॉटेलला चाललो आहे। बघू आपल्याला तिथं काय भेटते। तिथं आपल्याला वडापाव भेटलेले आहेत। आपण त्यांना वडापावची ऑर्डर देऊन वडापाव घेऊन आलेलो आहे। चला नाश्ता करून घेऊ आता। सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे। आता आपण परत शिर्डीच्या मार्गाने मार्गग्रस्त होऊया। चला परत प्रवास सुरू करूया। आपण शिर्डीला पोचलो आहे। आता आपण साईबाबांसाठी काही हार व शाल घेऊया। त्यासाठी आपण या दुकानात आलो आहे। याच दुकानात
ची आपण पार्किंग पण घेतलेली आहे. या दुकानातून आपण सामान घेऊन आता आपण निघालो आहे मंदिराकडे. मंदिर जवळच असल्यामुळे आपण पायीच चाललो आहे. आज खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला VIP पास घ्यावे लागणार आहेत. VIP पास गेट नंबर 6 ला भेटतात. आता आपण VIP पास घेण्यासाठी गेट नंबर 6 ला आलो आहे. VIP पास घेऊन आपण परत पास घेतल्यावर आपण मोबाईलवर चपला या बाहेरच ठेवावे लागतात. आता आपण डायरेक्टली दर्शन घेतल्यावरच भेटूया, कारण की मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. दर्शन झालेले आहे. खूपच सुंदर असे दर्शन झाले आहेत साईबाबांचे. आता आपण दर्शन घेऊन बाहेर निघालो आहे. आपण आपला मोबाईल व बाकी सर्व वस्तू घेऊन घराकडे निघालो आहे. घराकडे निघण्याआधी आपण थोडं शिर्डी दर्शन करणार आहोत. इथे खूप सुंदर सुंदर असे गार्डन आहेत. ते पाहून मग आपण घराकडे निघणार आहे. तर चला आपण आता आपला पुढचा प्रवास सुरू करू. आपण आता साईबाबा समाधी मंदिर परिसरात आहे. याच परिसराच्या पुढच्या साईडला प्रशस्त प्रकारचं असं गार्डन बनवलेलं आहे साईबाबांचं. आपण आता तिथे जाणार आहे. गार्डनकडे जाण्याआधी आपण पाणी पिऊन घेऊ. सकाळपासून पाणी प्यायला भेटले नसल्यामुळे खूपच तहान लागली आहे. सर्वजण पाणी पिऊन मग आपण आता गार्डनकडे निघूया. इथे खरेदी पण सुरू आहे छोटी मोठी.